डिझाईन आहे तुझी. हे पण छान आहे. हा पण चांगला आहे जास्त है ना याच्यापेक्षा है ना मस्त. इकडे जर का व्हिडिओ केला तर हे लोक जाम मारतात, त्याच्यामुळे नो व्हिडिओ. वेलकम टू न्यू अँड एक्साइटिंग फॅमिली व्लॉग. खरं तर घरी खूप लवकर जायची गडबड आहे, त्याच्यामध्येच माझी गाडी शोधतोय. सापडली फायनली. खूप ऑड कंडिशनमध्ये गाडी लावलेली आहे. याचबरोबर हेल्मेट पण यूज करायचं आहे. हे झालं कारण थोडीशी आज गडबड आहे. आज एकतर खरं तर लवकर यायला सांगितलं होतं बायकोनी, त्याच्यामुळे पटकन घरी जातो. आणि लवकर का यायला सांगितलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. स्टेशनवरून तडक घरी आलो आणि आता चहा घेतोय. आज बघू शकता प्राजक्ता एकदम जास्त रेडी आहे. नेहमी घरामध्ये आल्यानंतर नॉर्मल कपड्यांवरती असते, जास्त रेडी आहे. कारण आमचं ठरलं होतं की मी जसा घरी येईन तसा 5-1 मिनिटामध्ये लगेच निघायचं आहे. सकाळी ऑफिसला जाऊन आलो आणि आता लगेच निघतो. आणि तुमच्या कमेंटला उत्तर असं देतो की कमेंट काय होती की कुठे जॉब करतो किंवा वॉट एव्हर. बरोबर आहे, कारण अचानक असं सोशल मीडियावरती असं एक्झिस्ट झाल्यानंतर एक प्रश्न येतो की बाबा हे नक्की आहेत कोण प्राजक्ता वैभव, है ना. बरोबर आहे, नक्कीच. तर त्याच्यासाठी एक Q&Aचा एक स्पेशल व्हिडिओज करतो की जेणेकरून क्वालिफिकेशन असेल किंवा कुठे राहतो, काय ॲस्पिरेशन्स काय काय आहेत, या सगळ्याबद्दल एक छोटासा व्हिडिओज करतो जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्याची उत्तरं मिळून जातील. आणि हा लवकरच व्हिडिओ येईल. पण आता खूपच गडबड आहे, जायचं आहे बाहेर. रिझन तुम्हाला कळून येईल, कारण काय काय ठिकाणी खरेदी करणार आहोत. स्पेशल खरेदी आहे, स्पेशल माणसासाठी आहे, त्याच्यामुळे कुठलाही डिले न करता जातोय. यायला थोडासा उशीरच झालाय म्हणायचा, त्याच्यामुळे पटकन तिकडे जायचं आहे. सो चहा संपवतो आणि आता डायरेक्टली जाऊया काही गोष्टी खरेदी करायला. सगळं निघालोय. प्राजक्ताने पिशवी घेतली, पाण्याची बॉटल घेतली आणि मी पण ड्रेस चेंज केलाय फक्त. आणि 1-1.5 तासामध्येच पटकन यायचंय. काही गोष्टी बुक करायच्यात, काही गोष्टी खरेदी करायच्यात, थोडा पैसा खर्च करायचा. बरोबर. आणि एक घोट पाण्याचा प्राजक्ता प्यायली, मला पण दे. रेडी, ऑलमोस्ट रेडी. तर बघा काय खरेदी करतोय. डच चॉकलेट हे जास्त नाही, ह्याच्यावर येतं स्पंची पार्टिसिपल चॉकलेट. आपल्याला चॉकलेटमध्ये ना फोटो नको, फोटो ते दाखव ना यातला. मला आवडले, हे आवडले मला. हे पण छान आहे, सेम आहे म्हणजे. आता हे डिझाईन आहे तुझी, हे पण छान आहे. हा पण चांगला आहे जास्त है ना याच्यापेक्षा, है ना. हा ना. प्राइस तर सेम आहे ना. आपली चॉईस आहे. डच चॉकलेट म्हणजे सगळे आपली असणार. ह्याच्यात पण चॉकलेटच आहे. हा फर्स्ट आहे ना इथे काय अल्पाईन चॉकलेट. झालेली आहे आमची केकची ऑर्डर देऊन, है ना प्राजक्ता. आता हे ओळखा की बर्थडे उद्या कोणाचा असणार आहे. कालपासून नाचतोय बर्थडे. शारदा गिफ्ट शॉपिंग मध्ये आलोय. इकडे जर का व्हिडिओ केला तर हे लोक जाम मारतात, त्याच्यामुळे नो व्हिडिओ. मस्त. तो मंडळी आमच्या पनवेलचा ट्रॅफिक बघा, पनवेलचा ट्रॅफिक. आणि प्राजक्ताने घेतलेला आहे गिफ्ट आहे. आमच्या फ्रेंडचं लग्न आहे, त्याच्यासाठी 1 नंबर गिफ्ट. ते तुम्ही आता बघितलं जस्ट एक झलक, ते गिफ्ट होता. त्याचबरोबर दुसरं पण गिफ्ट घेतलं आहे आपण. आणि होय, घरी जागा असते तर ना. होय नक्कीच. चलो फिर पकडो. ट्रॅफिकमध्ये स्टक झालं आहे, फुल ट्रॅफिक.
गाडी इकडे पार्क केले आणि आता आपण चाललेलो आहे या बाजूला डीमार्ट आहे, डीमार्टला चाललो आहे कारण काही थोडीफार खरेदी बाकी आहे त्याच्यासाठी. सो फायनली आजचा दिवस आहे खरेदीचा. फायनली हे बघा, आज गर्दी मला वाटतं बाजार कमी असेल बऱ्यापैकी आहे ना. काय आणि आज सॅटर्डे संडे नाहीये त्याच्यामुळे आत्ता घेतलेलं गिफ्ट प्रोजेक्टचा डिपॉझिट करून ठेवते. बघूया घेतात का. ती आमची खरेदी झाली, डीमार्टची खरेदी कंप्लीट झालेली आहे. बघू शकता प्राजक्ता हॅपी गो लकी आणि मी पण जास्त नाही पण थोडीफार जे इसेन्शियल होतं ते सगळं घेतलंय. आणि आता इथे बघूया इथे आहे का. इथेच होतं ना. हो आहे का, आहे वाटतं. थांब चेक करावं लागेल. अरे भावा कपडे घाल रे भावा, कपडे घाल. हा कसं वाटतं. दुसरा कुठला नाही हा चांगला दिसतो. हा जस्ट घरी आलो सिक्रेटली, टॉप सिक्रेटली काही ना काहीतरी घेऊन आलोय. सगळं काही महाग झालंय, जरी असलं तरी हरकत नाही. आल्यानंतर पहिल्यांदा देवाला दिवा लावलाय आणि प्राजक्ताने आल्याला जेवण घेतलंय. भाकरी तरच बाहेरून आणली, उशीर झाला होता त्याच्यामुळे. मस्तपैकी फक्कड असं वरण केलंय आणि काय काय ईश्वरीच्या आवडीचं आहे आणि काय काय नाही आहे. व्हॉट्सअपवर काय पण असेल पण खावं तर लागणार आहे बरोबर. आवडीचं काय नाही आहे ईश्वरीच्या. ही भाजी आवडीची नाही का. आहे ओके, ओव्हरऑल सगळ्याच आवडीचं आहे. सो जेवून घेतो. हा परचेसचा किंवा शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आठवणीने कळवा. आणि प्रोजेक्ट काय म्हणणं आहे तुझं याच्यावर. ओके ना. सगळं परचेस ओके. उद्या कोणाचा तरी बर्थडे आहे त्यामुळे ते ओके. म्हणजे ही बर्थडेची एक्सायटेड अशी शॉपिंग होती आणि मस्त मजा आली. खरं तर घाईघाईमध्ये नोकरीवाला युट्यूबवर कामधंदा करायचा, नोकरीवर जायचं, धावपळ करायची, यायचं आणि मग वेळ मिळाला तर घरातली कामं करायची, असं आपलं लाईफ आहे. त्याचबरोबर लेन्सकार्टमध्ये पण गेलो होतो, तिथली काय ऑफर होती ते आपण नंतर बघूया. आत्ता तरी जेवून घेतो. इतका वेळ दिलात या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा उद्या. बाय बाय. बाय बाय.